वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या आता पुणेकरांनी दंडात्मक कारवाईचे कोट्यावधी थकवल्याची माहिती समोर येते आहे। पुणेकरांनी वाहतूक नियम उल्लंघनाचा 688 कोटींचा दंड भरलेला नाहीये। 6.5 वर्षात 98 लाख वाहनधारकांकडून नियमांचं उल्लंघन केलं गेलंय। वाहतूक नियमाचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांची पुण्यामध्ये आता संख्या वाढताना बघायला मिळते। पुणे शहरात 410 कोटी रुपयांचा दंड हा थकीत आहे। पिंपरी चिंचवड शहरात 211 कोटी 73 लाख रुपये दंड थकीत असल्याची माहिती समोर येते आहे। महत्त्वाची अपडेट आपण बघतोय, पुण्यातून ही महत्त्वाची अपडेट आहेत। वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या पुणेकरांनी दंडात्मक कारवाईचे कोट्यावधी थकवल्याची माहिती सध्या समोर येते आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्या सोबत आहेत। बालाजी, गौरी, पुण्यातली वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येतात। त्याचाच एक भाग म्हणून जो आहे तो पुणे आरटीओ कडून, पुणे पोलिसांकडून जो दंड ठोठावण्यात आलेला होता तो दंडच आता पुणेकरांनी भरलेला नाही। तब्बल 688 कोटी 16 लाख रुपये दंड जो आहे तो पुणेकरांनी थकीत ठेवलेला आहे आणि हा दंड वसूल व्हावा यासाठी पोलिसांनी आता मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की हे सगळे खटले जे आहेत ते लोक अदालतीमध्ये चालवावेत, असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आलेला आहे। आणि ज्या गाड्यावरती दंड आहे त्या गाड्याची खरेदी विक्री जी आहे तीही दंड भरल्याशिवाय होऊ नये यासाठी आरटीओ कडून सुद्धा डाटा गोळा करण्यात येतोय। त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात दंड वसुली कशी करायची हा खरा प्रश्न आता आरटीओ आणि पुणे पोलिसांकडे आहे। मात्र यातून दंड वसुली आणि वाहतुकीचं नियमाचं पालन व्हावं असा प्रयत्न जो आहे तो करण्यात येणार आहे आणि त्यासाठीच ही दंडात्मक कारवाई करण्यात आली होती। मात्र पुणेकरांनी या दंडात्मक कारवाईला सुद्धा आता फेटाळून लावले असंच म्हणावं लागेल आणि कोट्यावधी रुपये थकवल्याचं समोर आलंय। पुण्यासोबतच पिंपरी चिंचवड, पुणे जिल्हा ग्रामीण या सगळ्या भागामध्ये सुद्धा दंडाची मोठी रक्कम जी आहे ती थकीत असल्याचं पाहायला मिळते। गौरी, नक्कीच बालाजी, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।